नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला आता एकच उत्कंठा आणि एकच उत्सुकता आहे, ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार. नवीन मुख्यमंत्र्याची सर्व जनता वाट पाहते, कारण आता एक गोष्ट निश्चित आहे, महायुतीचं सरकार स्थापन होणार हे तर 100% आहे. पण महायुतीमधनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची मत उत्कंठा शिगेला पोहोचताना आपल्याला दिसते. आणि त्यातल्या त्यात 26 नोव्हेंबर हा चालू सरकारचा शेवटचा दिवस आहे. उद्या मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री राजीनामा देतील आणि नवीन सरकार स्थापन होईल अशी आशा आहे. आज दिवसभरामध्ये 2 फॉर्म्युले आले आणि त्यामध्ये असं सांगण्यात येत होतं की 2.5 वर्ष भाजपला आणि 2.5 वर्ष शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. हा महायुतीचा पहिला फॉर्म्युला होता आणि महायुतीचा दुसरा फॉर्म्युला जो येत होता समोर, तो म्हणजे 2-2-1. 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे आणि 1 वर्ष अजित पवार. या 2 फॉर्म्युल्यावरती आज दिवसभर मीडियामध्ये चर्चा झाली आणि याच्यामध्ये आतापर्यंत कोणताही फॉर्म्युला समोर आलेला नाहीये. पण दुसरी गोष्ट म्हणजे आज दिल्लीमधल्या काही नेत्यासोबत बैठकी होणार आहेत आणि या बैठकीमधनं मुख्यमंत्री पदाचा महायुतीचा चेहरा समोर येऊ शकतो. यावरती आपल्याला काय वाटतं, आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळू शकता की महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल. भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल का राष्ट्रवादीचा असेल. आपल्याला काय वाटतं आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळू शकता. धन्यवाद.